विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करतात, तर फुटलेले 6 खासदार बंदोबस्तात मुंबईमध्ये दाखल झालेत आणि एकनाथ शिंदेंची ते भेट घेणार आहेत। एक प्रक्रिया असते एखाद्या पक्षामधून फुटल्यानंतर की एकूण सगळे जेवढे काही खासदार फुटलेले आहेत ते एकत्र मीडिया समोर येतात। त्यानंतर ओम बिर्ला यांना जे काही पत्र दिलं असेल लोकसभा अध्यक्षांना त्या संदर्भामध्ये सांगतील, त्या संदर्भातली कारणं सांगतील आणि त्यानंतर हे 6 जण जे फुटलेले खासदार जे आहेत ते शिंदेच्या पक्षामध्ये विलीन होतील। नक्कीच हे सगळेचे सगळे 6 खासदार नेमकी काय भूमिका एकत्रितपणे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जे पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलेले आहेत त्यात नेमके काय काय मुद्दे मांडण्यात आलेले आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं। तर नंदनवनच्या दिशेने आता हे सगळे खासदार निघालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी हे खासदार आता पोहोचतायत आणि तिथेच शिंदेंशी त्यांची चर्चा होणार आहे, बैठक होईल। आतापर्यंत हे 4 खासदार आणि त्यानंतर ओमराजे आणि संजय दिना पाटील अशी एकत्रितपणे दिल्लीनंतर मुंबईतली ही पहिली बैठक या ठिकाणी होणार आहे। एकत्रितपणे फुटलेले हे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील। नक्कीच आतापर्यंत कोणीही यापैकी स्पष्टपणे शिंदेंच्या शिवसेनेत किंवा शिवसेनेत प्रवेश करत असल्याबद्दल काही कोणती प्रतिक्रिया दिलेली नव्हती। त्यापैकी 2च खासदारांची भूमिका समोर आली होती, मात्र कुठेही याबद्दल स्पष्टता करण्यात आली नव्हती। आता जेव्हा ते शिंदेंची भेट घेत आहेत त्यानंतर ही सगळीच पुढची प्रक्रिया आहे किंवा आता ते प्रवेश करणार आहेत शिवसेनेत हे आता स्पष्ट होत आहे। तर एकत्रितपणे हा एक गट स्थापन करून ठाकरेंच्या शिवसेनेमधून हे 6 खासदार फुटलेले आहेत। एक गट 2/3 असा हा गट बाहेर पडल्यामुळे ठाकरेंची सेना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकणार नाही। त्यामुळे पूर्ण प्रक्रिया करूनच हे सगळे 6 खासदार जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार आहेत। नक्कीच तर नंदनवनमध्ये दाखल झाल्यानंतर आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेट होईल, चर्चा होईल आणि मगच बहुधा कदाचित असं म्हटलं जातंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच एकत्रितपणे हे सगळेच पत्रकार परिषदेला सामोरे जातील। तर संजय जाधव यामध्ये गटनेते असतील असंही म्हटलं जातं, कारण गट स्थापन झाल्यानंतर एक गटनेता त्यामध्ये निवडणं आवश्यक आहे। त्याच्या नेतृत्वाखाली इतर जे खासदार आहेत ते त्याच्याशी जोडले जात आहेत आणि त्यामुळे एकत्रितपणे मीडिया समोर येणं, त्यानंतर ते लोकसभा अध्यक्षांना दिलेलं गटनेत्यासाठीचं पत्र समोर ठेवणं ही एक प्रक्रिया असते या सगळ्यामध्ये। ती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल। नक्कीच तर ठाकरेंचे हे सगळे फुटीर खासदार आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत नंदनवन बंगल्यावर। नंदनवन हा शासकीय निवासस्थान आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं, तिथे त्यांची ही भेट होईल आणि या भेटीनंतरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच त्यांची पत्रकार परिषद होऊ शकते अशी माहिती समोर येते। मात्र एकत्रितपणे हे 6 खासदार भूमिका मांडणार आहेत हे स्पष्ट आहे। तर संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर असे 6 हे फुटीर खासदार आता शिंदेच्या नंदनवन बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत। तर नक्कीच हे खासदार फुटणार अशी चर्चा सुरू होणं आणि त्यानंतरचा हा आजचा दिवस या मधल्या सगळ्याच घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत। मात्र याबद्दल म्हणजेच आता शिवसेनेत प्रवेश करणार याबद्दल कोणी अधिकृतपणे सांगितलेलं नव्हतं। मात्र आता नंदनवनवरची ही भेट, त्या ठिकाणची चर्चा, याचा अर्थ ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत हे आता अधिकृतपणे स्पष्टपणे समोर येत आहे। आतापर्यंत सूत्रांकडून याबाबतची माहिती मिळत होती। ही थेट दृश्य आपण पाहतो आता शिंदेच्या नंदनवन या निवासस्थानी हे सगळे खासदार पोहोचलेले आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे विधान भवनामध्ये आहेत। मात्र काही वेळातच एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या 6 खासदारांसोबत बैठक होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते मुद्दे सांगायचे या संदर्भात देखील चर्चा होईल। नक्कीच हे सगळे खासदार जे आहेत ते आता नंदनवन निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय जाधव हे 4 खासदार हे मुंबई बाहेर होते, ते मुंबईत दाखल झाले। विमानतळावरून बंदोबस्तात नंदनवन निवासस्थानी पोहोचले। या 4 खासदारांमध्ये आपण पाहतो की नागेश पाटील आष्टीकर, त्याचबरोबर भाऊसाहेब वागचौरे आणि संजय देशमुख आणि बंडू जाधव या 4 खासदारांचा यामध्ये समावेश आहे आणि सध्या विमानतळावरून थेट हे सर्व खासदार जे आहेत ते नंदनवन बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील आणि त्यानंतर YB चव्हाण सेंटरला या सगळ्या खासदारांची एकत्रित जी काही पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे खासदार आपली पक्ष सोडण्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि आतापर्यंत या फुटीर जी काही खासदार फुटण्याची जी काही प्रोसेस आहे किंवा बंड करण्याआधी जे काही कागदोपत्री पत्रव्यवहार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने केली आणि हा निर्णय नेमका का घेतला
हे सगळे खासदार स्पष्ट करतील आणि त्यानंतर या 6 खासदारांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज होणार आहे। आता आपण पाहतोय की विमानतळावरून निघाल्यानंतर 4 खासदार हे मुंबईमध्ये मलबार हिल त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि 2 खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर असतील आणि संजय दिना पाटील हे मुंबईमध्येच असल्याची माहिती मिळते आहे आणि हे सर्व खासदार एकूण 6 जण मिळून वायबी चव्हाण सेंटर येथे जातील। त्यानंतर पत्रकार परिषद या सगळ्या खासदारांची होईल आणि त्यानंतर पक्षप्रवेश। त्याचबरोबर या 6 खासदारांनी पक्ष सोडत असताना जी काही प्रक्रिया केलेली आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ओम बिर्लांना जे काही पत्र देण्यात आलेलं होतं त्याच्या आधी या सर्व खासदारांनी एक पत्र दिल्याचं कळतं आहे। त्यामध्ये गटनेता नेमकं कोण आणि गट बनवत असताना जी काही कागदोपत्री प्रक्रिया केलेली आहे त्या सगळ्याची माहिती सुद्धा या खासदारांकडे दिली जाईल। आतापर्यंत 2 खासदार उघडपणे खरं तर बोलू शकलेले आहेत। त्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे आपल्या मतदारसंघात गेले, तिथल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेताना कुठल्या भावनेने निर्णय घेतला हे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी पक्ष सोडण्यामागची कारणं सांगितलेली आहेत आणि विकास करण्यासाठी निधी हा मिळत नसल्याचं प्रामुख्याने एक महत्त्वाचं कारण या सगळ्या खासदारांच्या माध्यमातून दिलं जाते। मात्र आतापर्यंत भाऊसाहेब वागचौरे असतील, संजय देशमुख असतील, त्याचबरोबर बंडू जाधव असतील या खासदारांनी मात्र आपलं पक्ष सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं नव्हतं। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नेमके काय भावना आहे आणि 6 खासदारांचा हा गट बनवत असताना या खासदारांनी आतापर्यंत कागदोपत्री कोणकोणती प्रक्रिया केलेली आहे आणि आता निर्णय घेत असताना किंवा पक्षप्रवेश करत असताना या खासदारांची भावना काय आहे हे स्पष्ट केलं जाणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहतोय की नंदनवन या बंगल्यावरती हे 6 खासदार जे आहेत ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये हे सगळे खासदार विमानतळापासून नंदनवन इथपर्यंत पोहोचलेले आहेत। दिल्लीवरून हे 4 खासदार पहिल्यांदा मुंबईचं जे काही VIP गेट आहे त्या VIP गेटमध्ये पोहोचले, चार्टर्ड विमानाने पोहोचले आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये या 4 खासदारांना नंदनवन या बंगल्यापर्यंत आणण्यात आलं आणि आता आपण पाहतो की नंदनवन येथे या सगळ्या खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा भेट घेतील आणि त्यानंतर या खासदारांचा पक्षप्रवेश जो आहे तो आजच होणार असल्याची माहिती मिळते आहे। वायबी चव्हाण सेंटर येथे या 6 खासदारांची पत्रकार परिषद होत असताना 6 खासदार आपली भावना किंवा त्यांची भूमिका जी आहे ती कशा पद्धतीने स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 2022ला जेव्हा मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत 40 आमदार होते आणि प्रत्येक आमदाराची वेगवेगळी कारणं होती, तशीच या 6 खासदारांची सुद्धा वेगवेगळी कारणं जी आहेत ती त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून सांगितली जात आहेत। मात्र आतापर्यंत फक्त 2 खासदार हे उघडपणे माध्यमांवरती बोलू शकलेले आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांचा त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निकाल जो होता तो 2 दिवसापूर्वी लागला, त्यानंतर ते पुन्हा मतदारसंघामध्ये गेले। मात्र मतदारसंघामध्ये जाण्यापूर्वी त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की या निकालाचा आणि त्यांच्या भविष्यातल्या निर्णयाचा काही एक संबंध नाहीये, मात्र कार्यकर्त्यांशी बोलून मतदारसंघातल्या जनतेशी बोलून मी निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलेलं होतं। त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर हे जे खासदार आहेत त्यांनी देखील एक भला मोठा व्हिडिओ हा जारी केलेला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी पक्ष बदलण्याची कारणं जी आहेत ती सुद्धा सांगितलेली होती। मात्र आतापर्यंत हे 2 खासदार बोलल्यानंतर संजय दिना पाटील असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील, त्याचबरोबर संजय देशमुख असतील, बंडू जाधव असतील, हे सगळे जे काही खासदार आहेत त्यांनी आपली कारणं स्पष्ट केलेली नव्हती। मात्र आता नंदनवन बंगल्यावरती हे सगळे खासदार विमानतळावरून थेट पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हे सगळे खासदार भेट घेतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका काय आहे किंवा पक्ष बदलण्याची नेमकं कारण काय आहेत ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतील। मात्र आतापर्यंत